हाय मैत्रिणींनो, मी प्रणाली. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तशी ही रेसिपी जुनीच आहे, पण पद्धत मात्र नवीन आहे आणि झटपट बनून तयार होणारी आहे. तर या रेसिपीचं नाव आहे डाळ पालक, अर्थातच डाळ भाजी. सगळ्यांना आवडणारी ही भाजी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा जुडी पालक घेतलेला आहे. त्याला स्वच्छ करून धुवून चिरून घेतलेला आहे. आता या पालकला मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि मी काही साहित्य कट करून घेणार आहे. मला 2 टमाटर आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या लागणार आहे. याला मी बारीक-बारीक छान चिरून घेणार आहे. बघा टमाटर चिरून झालेले आहे. आता मी हिरव्या मिरच्या सुद्धा चिरून घेणार आहे. हिरव्या मिरच्या पण चिरून झालेल्या आहे. या डाळ भाजीमध्ये आहे ना मी तुरीची आणि चण्याची डाळ घालणार आहे. थोडीशी चण्याची डाळ घालणार आहे आणि त्याच्या दुप्पट तुरीची डाळ घालणार आहे. चण्याच्या डाळीने टेस्ट खूप छान येते. आता या कुकरच्या डब्यामध्ये मी ही डाळ घालून घेणार आहे आणि याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा डाळी धुतलेल्या आहे. आता मी जे साहित्य कट करून घेतलेलं होतं ते मी या डाळीमध्ये घालून घेणार आहे. मी पालक पुन्हा धुवून घेतलेली आहे आणि मी हिरव्या मिरच्या आणि टमाटर सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे. आता या भाज्या आणि डाळ शिजण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून मी 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घेणार आहे. सुरुवातीला फुल गॅस करायचा आणि 1 शिट्टी फुल गॅसवरती होऊ द्यायची. मग नंतर 3 ते 4 शिट्ट्या कमी गॅसवरती होऊ द्यायच्या. बघा डाळ आणि पालक छान शिजलेली आहे. आता मी याला रवीच्या सहाय्याने घोटून घेणार आहे आणि यामध्ये मी पाणीसुद्धा घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालू शकता. कोणाला पातळ डाळ भाजी आवडते, कोणाला घट्ट आवडते. चला आता फोडणीची तयारी करूया. सगळ्यात आधी मी गॅस चालू केला, त्यावरती कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावर आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे. बघा जिरं मोहरी घातलेलं आहे. ते छान तडतडलं गेलं की मी इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. लसणाच्या पाकळ्या गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायच्या आहे. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि तेलामध्येच मी हळद घालणार आहे आणि हळद घातल्यानंतर मी जी डाळ पालक शिजलेली होती ती डाळ पालक यामध्ये घालून घेतलेली आहे आणि वरून चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि काळा मसाला घालणार आहे. तुम्ही हे ड्राय मसाले तेलात सुद्धा घालू शकता आणि याला छान अशी मिक्स करून घेणार आहे. डाळ भाजी उकळल्यानंतर सुद्धा याला 5 ते 10 मिनिटापर्यंत असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे छान मसाल्याचा अर्क उतरतो. आता शेवटी घालायची कोथिंबीर. तर यामध्ये मी बारीक-बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि परत याला 5 मिनिटापर्यंत असं शिजू देणार आहे, म्हणजे छान असा कोथिंबीरचा अर्क उतरतो. तर बघा डाळ भाजी ही आपली मस्त रेडी झालेली आहे. याला छान भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा नवीन अशाच एका रेसिपीबरोबर भेटू. तोपर्यंत बाय.